नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. उद्या सायन्स 1च्या पेपरमध्ये तुम्ही 40 पैकी 40 गुण आणण्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यात जास्त हेल्प करणार आहे. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, मॅथ्स 1 मॅथ्स 2 मध्ये जे प्रश्न सांगितले बाळांनो, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तेच आले. ठीक आहे, सायन्स 1 मध्ये सुद्धा सांगतोय मी, सायन्स 2 ला पण सांगेल. ठीक आहे, सायन्स 1 चे 2 व्हिडिओ येणार आहेत बाळांनो. हा तुमचा पहिला व्हिडिओ आहे. दुसरा व्हिडिओ तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही या व्हिडिओचे 3000 लाईक्स कंप्लीट करणार बाळांनो आणि 41,000 सबस्क्रायबरचं टार्गेट कंप्लीट करणार. लगेच मी दुसरा व्हिडिओ अपलोड करून देईल बाळांनो. जर तुम्हाला जेन्युअनली हवा असेल दुसरा व्हिडिओ है ना, नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी काही मी पैशांसाठी नाही करत आहे बाळांनो. या गोष्टींपासून मला 1 रुपयाने भेटत आहे है ना, फक्त तुमची हेल्प व्हावी आणि या सगळ्या गोष्टी मला समजतात है ना, म्हणून मी तुम्हाला तुमच्यासाठी हे व्हिडिओज बनवतो. तर तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब तरी ऍटलीस्ट केलं पाहिजे बाळांनो है ना. चला बघूया आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 चा जो पेपर आहे बाळांनो, कोणते प्रश्न येणार आहेत, कोणत्या सेक्शन मध्ये कोणते प्रश्न असतील. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक पीडीएफ वरती घेऊन जातोय. ठीक आहे, हा पहिला क्वेश्चन बाळांनो तुमचा एमसीक्यू साठी येणार आहे ना, एमसीक्यू साठी. त्याच्यामध्ये हे जे प्रश्न मी काढून आणले आहेत बाळांनो, हे सगळ्यात महत्वाचे. ठीक आहे, तुम्ही इथं बघू शकतात प्रश्न. हा प्रश्न, जस्ट अ सेकंड. हा, अ डॅश डॅश इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा खूप जास्त महत्वाचा आहे. त्यानंतर द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट रिव्हॉल्विंग राउंड स्टार इज डॅश डॅश. ठीक आहे, त्यानंतर द स्क्वेअर ऑफ इट्स पीरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द है ना. उसके त्यानंतर आहे तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू बॉडीज इज प्रोपोर्शनल टू द. ठीक आहे, मास अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. एक फिल इन द ब्लँक्स तुम्हाला येईल. ठीक आहे, स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतोय है ना, जस्ट अ सेकंड. आज सिस्टम थोडंसं काम नाही करत आहे ना. ठीक आहे, त्यानंतरचा जो प्रश्न आहे बाळांनो, तो आहे तुमचा 5वा नंबरचा, व्हॅल्यू ऑफ द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्यानंतर आहे तुमचा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचा. त्यानंतर फोर्स रिस्पॉन्सिबलचा प्रश्न येणार आहे बाळांनो. मॅक्झिमम चान्सेस आहेत हेच प्रश्न येतील बाळांनो है ना. मी तुम्हाला मॅथ्स मध्ये पण बोललो होतो. लास्ट प्रश्न आहे तुमचा, वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन अ मून इज अबाउट 1.1/6 ऑफ द वेट ऑफ द अर्थ. ठीक आहे, हा एक आहे. त्यानंतर जेव्हा आपण क्वेश्चन 1च्या बी मध्ये जातो बाळांनो, तिथे तुम्हाला बेसिकली आन्सर द फॉलोइंग हा सेक्शन असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला अकॉर्डिंग टू द न्यूलँड्स ऑक्टेव्ह हा प्रश्न येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा अकॉर्डिंग टू मेंडेलिव्हचा प्रश्न येईल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा प्रश्न येईल बाळांनो. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी एक प्रश्न येईल. त्यानंतर डोबर्नियर ट्रेडचा प्रश्न येईल. ठीक आहे, जर आतापर्यंत सुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल बाळांनो, नक्कीच लाईक करा. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, 40,000 तुम्ही कंप्लीट करून देणार आहे. नो, माझं टार्गेट आहे 41,000चा सायन्स 1च्या पेपरच्या आधी बाळांनो. आणि जर तुम्हाला जेन्युअनली पार्ट 2 हवा असेल, प्लीज व्हिडिओला लाईक करा है ना. त्यानंतर डिफाईन ॲटॉमिक नंबर, त्यानंतर डिफाईन ॲटॉमिक मास, त्यानंतर आहे तुमचा पिरियडिक टेबल, त्यानंतर व्हॉट इज मेंट बाय द ग्रुप पिरियडिक टेबल. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर व्हॉट इज मेंट बाय पीरियड इन द पिरियडिक टेबल, हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर गिव्ह रिझन मध्ये बाळांनो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचा हा परत हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, फीदर फॉल्स स्लोअर दॅन द स्टोन वेन द ड्रॉप फ्रॉम द हाईट. ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमचा. त्यानंतर वेट ऑफ द ऑब्जेक्ट हा प्रश्न बाळांना 8 वेळा आतापर्यंत विचारला गेला. ठीक आहे, आणि त्यानंतर व्हॅल्यू ऑफ द जीचा प्रश्न आहे. हा प्रश्न सुद्धा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण जेव्हा जाणार बाळांनो क्वेश्चन 2च्या बी मध्ये, तो असतो तुमचा आन्सर द फॉलोइंग. त्याच्यामध्ये तुमचा डिफाईन ऍक्सेलरेशनचा प्रश्न अँड राईट इट्स व्हॅल्यूचा प्रश्न येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर इफ पर्सन वेज 750 नॉर्थ ऑन अर्थ देन वेट ऑफ द मून, काय येणार आहे तुमचं 1/6 है ना. त्यानंतर तुमचं 2% ऑफ द मास 75 kg 80 kg आर सिटिंग 1 मीटर अपार्ट, फाइंड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू देम gm1 m2 by r² है ना. त्यानंतर केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर डिफाईन ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यानंतर तुम्हाला राईट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्यानंतर तुम्हाला डिफाईन एस्केप वेलॉसिटी. हे तुमच्या आन्सर द फॉलोइंग मध्ये येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत बाळांनो. त्यानंतर तुमचा आन्सर द फॉलोइंग मध्ये स्ट्रेट डोबर्नियर्स लॉ, त्यानंतर न्यूलँड्स लॉ आणि मेंडेलिव्हज लॉ, या तिघांपैकी एक तर फिक्स आहे बाळांनो है ना. त्यानंतर स्ट्रेट मॉडर्न पिरियडिक टेबल, अरेंज पोटॅशियम, सोडियम, आरबी, SCS, लिथियम है ना, यांना तुम्हाला अरेंज करायचं ॲटॉमिक रेडायचे ऑल्टरनेट. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 281 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आयडेंटिफाय द एलिमेंट्स फ्रॉम द पिरियडिक टेबल. ठीक आहे, 1 to 20 पोझिशनचे. त्यानंतर तुम्हाला राईट द मेरिट्स ऑफ मेंडेलिक पिरियडिक टेबल. त्यानंतर तुम्हाला राईट द लिमिटेशन्स. ठीक आहे, मेंडेलिव्हचे. त्यानंतर राईट द डिफरन्स बिटवीन ग्रुप अँड पिरियड. हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. हा प्रश्न तुमचा फिक्स आहे, करून जा है ना. त्यानंतर तुमचा असतो बाळांनो क्वेश्चन 4. क्वेश्चन 4 मध्ये असतं आन्सर द फॉलोइंग. त्याच्यामध्ये पहिला असेल बाळांनो तुमचा एक्सप्लेन फ्री फॉल है ना. त्यानंतर तुमचा व्हाय डज द वेलॉसिटी इन्क्रीजेस ड्युरिंग द फ्री फॉल है ना, हा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर विच फोर्स ऍक्टिंग ड्युरिंग फ्री फॉल. याच्यामध्ये फ्री फॉलचे प्रश्न खूप जास्त असतात लास्ट क्वेश्चन मध्ये है ना, तुम्हाला व्यवस्थित करायचे. त्यानंतर व्हाय फ्री फॉल ऑकर्स
ओनली इन व्हॅक्यूम. त्यानंतर तुम्हाला वाय रेजिस्टन्स अफेक्ट फॉलिंग ऑब्जेक्ट. त्यानंतर डिराईव्ह फॉर्म्युला ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर एक्सप्लेन व्हेरिएशन ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू हाईट अँड डेप्थ. त्यानंतर तुमचा एक्सप्लेन मॉडर्न पिरियडिक टेबल विथ द डायग्राम. हे झाले तुमचे 4 प्रश्न बाळांनो, जे की सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, 4 प्रश्न. ठीक आहे, पूर्ण पेपरचा जसा फॉर्मॅट असतो तशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सगळे प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न सांगितले. तुम्ही इथं सुद्धा हा लास्ट इयरचा पेपर आहे, इथं सुद्धा तुम्ही फॉर्मॅट बघू शकता सगळ्या गोष्टींचा, है ना. जस्ट अ सेकंड, इथं तुम्ही फॉर्मॅट बघा. पहिला प्रश्न काय, फर्स्ट ए तुमचा राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले. त्यानंतर आन्सर द फॉलोइंग मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले. त्यानंतर तुमचा आन्सर द फॉलोइंग. ठीक आहे, त्यानंतर तुमचा गिव्ह रिझन्स. ठीक आहे, ज्या फॉर्मॅटमध्ये तुमचा पेपर येणार आहे बाळांनो, त्याच फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला सगळे प्रश्न सांगितले जे सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. अजून याच्यात जे अजून फिक्स आहेत ना बाळांनो, म्हणजे चॅप्टर वाईज फिक्स कोणते प्रश्न येणार आहेत, त्याच्यासाठी मी याचा पार्ट 2 बनवलेला आहे, है ना. आणि पार्ट 2 तेव्हा असेल जेव्हा तुम्ही 3000 लाईक्स कंप्लीट करणार बाळांनो आणि 41K सबस्क्रायबर कंप्लीट करणार. मला माहिती आहे तुम्ही करून देणार. संध्याकाळपर्यंत हा व्हिडिओ लगेच येऊन जाईल. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.